Hello everyone, a big breaking update for MST CET aspirants आणि MST CET 2026 ची एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची सूचना। गेले कित्येक दिवस आपण याच्याबद्दल ऐकत होतो की MST CET ची एक्झाम ही एक वेळा होणार आहे की दोन वेळा, आणि याच्यावरती चर्चा चालू होती। आणि आता फायनली डिक्लेअर झालेला आहे की MST CET ची एक्झाम ही वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय हा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणजेच हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर श्री चंद्रकांत पाटील सर यांनी घेतलेला आहे। त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे बघा याच्यामध्ये, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे MST CET, PCM, PCB आणि MBA या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा CET वर्षातून दोन वेळा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। म्हणजे आता ज्याप्रमाणे आपण बघत होतो की JEE मेन्सची एक्झाम ही वर्षातून दोन वेळा व्हायची, जानेवारीमध्ये आणि एप्रिलमध्ये याचे दोन अटेम्प्ट व्हायचे, त्याप्रमाणे 2026 पासून जे मुलं MST CET ची एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा दोन वेळा घेण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये पहिली परीक्षा ही एप्रिल 2026 मध्ये घेण्यात येणार आहे। म्हणजे आता ज्यावेळी आपला फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे तो MST CET चा एप्रिल 2026 मध्ये असेल, आणि त्याच्यानंतर दुसरी परीक्षा ही मे 2026 मध्ये आयोजित करण्यात येईल। म्हणजे एप्रिल आणि मे या सलग 2 महिन्यांमध्ये दोन वेळा विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी परीक्षा ऐच्छिक असेल। व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला कोणत्याही कंडिशन मध्ये पहिला अटेम्प्ट हा द्यावाच लागेल, हे कंपल्सरी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी। आणि सेकंड अटेम्प्ट ॲज पर युअर कन्व्हिनियन्स, म्हणजे तुम्ही जर देऊ शकत असाल किंवा तुम्हाला द्यायची असेल एक्झाम तर तुम्ही देऊ शकता, जर द्यायची नसेल नाही दिली तरी काही हरकत असणार नाही। दोन्ही परीक्षा दिल्यास विद्यार्थ्यांच्या जास्त गुणांची परीक्षा प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाईल ॲज पर JEE मेन्स रूल्स। याच्यामध्ये पण जर तुम्ही दोन्ही एक्झाम दिल्या असतील आणि दोन्हीमध्ये ज्या एक्झाममध्ये तुमचे पर्सेंटाइल बेस्ट आहेत तेच तुमचे फायनल पर्सेंटाइल म्हणून डिक्लेअर केले जातील तुमच्या पुढच्या एज्युकेशनसाठी। क्लिअर? आणि याप्रमाणे आता यांनी मेन्शन केलेलं आहे की इथून पुढे ह्या MST CET च्या एक्झाम ह्या दोन वेळा घेण्यात येणार आहेत। आणि ही खरंच एक गुड न्यूज आहे MST CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं बिकॉज ऑफ टेन्शन किंवा प्रेशर काही वेळा स्कोर कमी यायचा, आणि त्याच विद्यार्थ्याला जर सेकंड चान्स मिळत असेल तर कदाचित ते विद्यार्थी अजून चांगला परफॉर्म करू शकतील। त्यामुळे ही MST CET ची एक्झाम 2026 पासून दोन वेळा घेण्यात येणार आहे। आणि जर तुम्ही MST CET चं प्रिपरेशन करत असाल बाळाओ, तर आम्ही अभिनव ग्रुप ऑफ एज्युकेशन तर्फे आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे MST CET ऑनलाईन क्रॅश कोर्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सर्व विषयांचे सर्व व्हिडिओ लेक्चर्स आणि लाईव्ह लेक्चर्स देणार आहेत। आणि अशाच ह्या सगळ्या अपडेट मिळवण्यासाठी किंवा आपला क्रॅश कोर्स जॉईन करण्यासाठी आजच आपलं अभिनव सायन्स अकॅडमी हे YouTube चॅनेल सबस्क्राइब करा व सर्वांना शेअर करा। थँक्यू।